श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाला आणि त्यांच्या पानाला किती महत्त्व असतं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. हिंदू धर्मामध्ये बेलवृक्षाला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. विशेष म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेमध्ये बेलपत्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आपण अनेकदा मंदिरात गेल्यावर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो. पण हे बेलपत्र महादेवांना का प्रिय आहे? बेलाच्या झाडाचं धार्मिक महत्त्व काय आहे? बेलपत्र अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि बेलाच्या झाडाबद्दल आपलं शास्त्र काय सांगतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. बेलाचं झाड म्हणजे फक्त एक झाड नाही, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला पवित्र वृक्षाचा दर्जा दिला आहे. बेलाच्या पानांना बेलपत्र असंही म्हटलं जातं आणि या बेलपत्राची रचना साधारणपणे 3 पानांची असते. या 3 पानांना भगवान शिवांच्या त्रिनेत्राशी, त्रित्रिशूळाशी आणि विविध धार्मिक प्रतीकांशी जोडलं आहे. त्यामुळे शिवपूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त स्वच्छ आणि ताजं बेलपत्र घेऊन भगवान महादेवांना अर्पण करतात आणि आपल्या मनातील इच्छा त्यांच्या चरणी ठेवतात. आपल्या पुराणकथा आणि धार्मिक परंपरामध्ये बेलवृक्षाचा उल्लेख अत्यंत पवित्र वृक्ष म्हणून केला आहे. अशी श्रद्धासुद्धा आहे की बेलवृक्षामध्ये भगवान शिवांचा आशीर्वाद असतो. शिवपुराणासह अनेक धार्मिक परंपरांमध्ये बेलपत्राचं महत्त्व सांगितलं आहे. 3 पानांचं बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करताना भक्त भगवान शिवांचं नामस्मरण करतात. बेलपत्र अर्पण करताना मनात शिवांचं स्मरण करतात. मन शांत ठेवून महादेवांचं स्मरण केले जातं. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत बेलपत्र अर्पण केल्याने मनाला भक्तीची आणि सकारात्मकतेची अनुभूती मिळते. बेलपत्र अर्पण करताना एक सुंदर अशी परंपरा आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा, त्यानंतर भगवान शिवांची पूजा करा. शिवलिंगावर पाणी किंवा आपल्या परंपरेनुसार अभिषेक करून त्यानंतर बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र शक्यतो स्वच्छ आणि ताजं असावं. 3 पानं एकत्र असलेलं बेलपत्र भक्तिभावाने अर्पण करा. त्यावेळी मनात चांगले विचार ठेवा आणि महादेवांचं स्मरण करा. महादेवाला मोठमोठ्या वस्तूंची गरज नसते, तर भक्ती आणि मनापासून केलेलं स्मरण महत्त्वाचं असतं. त्यामुळे बेलपत्र अर्पण करताना आपल्या मनातील राग, चिंता, अहंकार आणि नकारात्मक विचार महादेवांच्या चरणी सोपवून शांत मनाने पूजा करणं हीच सुंदर भावना आहे. अनेक ठिकाणी बेलवृक्ष घराजवळ असल्यास तो शुभ मानला जातो. बेलाचं झाड पवित्र असल्यामुळे त्याची तोडफोड न करता त्याची काळजी घेतली जाते. झाडाला पाणी देणं, परिसर स्वच्छ ठेवणं आणि झाडाचं संवर्धन करणं ही देखील एक प्रकारची सेवाच मानण्यात येईल. आजच्या काळात तर अशा पवित्र वृक्षांचं जतन करणं आणखीनच महत्त्वाचं आहे. बेलफळालाही भारतीय परंपरेमध्ये विशेष स्थान आहे. बेलफळापासून सरबत आणि विविध पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. आयुर्वेदिक परंपरेमध्ये बेलाच्या फळाच्या विविध भागांचा पारंपरिक वापर केला जातो. बेलाच्या झाडाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या पर्यावरणासाठीही महत्त्वाचं आहे. प्रत्येक झाड आपल्या निसर्गाशी जोडतं. झाडामुळे परिसर हिरवागार राहतो, पक्षी आणि कीटकांना अधिवास मिळतो आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे बेलवृक्षाची पूजा करण्यासोबतच त्याचं संवर्धन करणं ही सुद्धा आपल्या संस्कृतीचा आदर करण्याची एक सुंदर पद्धत आहे. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात आणि सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करण्याची परंपरा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. या काळात भक्त बेलपत्र, फुलं, पाणी आणि इतर पूजा साहित्याने महादेवाची पूजा करतात. मंदिरामध्ये बेलपत्र अर्पण करण्यासाठी भक्तांची गर्दी असते. काही भक्त नियमितपणे ठराविक दिवस शिवपूजा करतात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मन शांत करणं, देवाचं स्मरण करणं आणि स्वतःमध्ये सकारात्मक भावना निर्माण करणं हा मुख्य उद्देश आहे.
बेलपत्राबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तोडताना झाडाची हानी होणार नाही याची काळजी घ्या. झाडाची फांदी तोडण्याऐवजी आवश्यक तेवढीच पाने घ्या. निसर्गाकडून घेताना निसर्गाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. देवाला अर्पण करण्यासाठी पानं घेताना देखील झाडाबद्दल कृतज्ञता ठेवणं ही सुद्धा एक सुंदर भावना आहे. अनेक भक्तांची अशी श्रद्धा आहे की बेलपत्र अर्पण करून महादेवांची पूजा केल्याने आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे तुम्ही या श्रावण महिन्यात नक्कीच शिवांना बेलपत्र अर्पण करा. आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपण अडचणीमध्ये अडकतो. घरातील समस्या, कामाचा ताण, आर्थिक चिंता, नात्यामधील गैरसमज किंवा भविष्यातील काळजी यामुळे आपलं मन अस्वस्थ होतं. अशा वेळी काही मिनिटे शांत बसून भगवान शिवांचं स्मरण करणं, ओम नमः शिवाय म्हणणं आणि बेलपत्र अर्पण करणं ही एक सुंदर आणि साधी भक्तीची पद्धत आहे. महादेवांच्या पूजेमध्ये बेलासोबतच पाण्याचंही खूप महत्त्व आहे. शिवलिंगावर पाणी अर्पण करताना भक्त आपल्या मनातील भावना देवापुढे व्यक्त करतात. हे महादेवा, माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा, आम्हाला चांगली बुद्धी द्या, संकटांचा सामना करण्याची शक्ती द्या आणि आमच्या जीवनात सुख शांती राहू द्या, अशी प्रार्थना केली जाते. ही प्रार्थना कोणत्याही मोठ्या विधीपेक्षा मनापासून केली तर तिचं आध्यात्मिक महत्त्व भक्तांसाठी अधिक असतं. बेलाच्या झाडाशी जोडलेली आणखीन एक सुंदर गोष्ट म्हणजे त्यातून आपल्याला मिळणारा संदेश. जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड असेल तर त्याच्या आसपास कचरा टाकू नका. झाडाच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या. झाड मोठं झाल्यावर त्याची फांदी विनाकारण तोडू नका आणि जर तुम्ही नवीन बेलाचं रोप लावत असाल तर त्याला योग्य जागा, माती, पाणी आणि सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या. एक झाड लावणं म्हणजेच भविष्यासाठी एक सुंदर भेट देणं आहे. आज आपण बेलाच्या झाडाचे चमत्कारिक फायदे असं म्हणतो, पण त्यामागची खरी सुंदरता म्हणजे श्रद्धा, निसर्ग आणि सकारात्मकता. बेलपत्र महादेवाला अर्पण करताना आपल्या मनात भक्ती असते. त्या भक्तीमुळे मनाला समाधान मिळतं. झाडाची सेवा करताना आपल्यामध्ये निसर्गाबद्दल प्रेम निर्माण होतं आणि देवाचं स्मरण करताना मनाला आधार मिळतो. त्यामुळे या संपूर्ण परंपरेकडे फक्त चमत्कार म्हणून पाहू नका, तर त्याची नीट काळजी घ्या. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.